पुण्यात बिबट्याचा पुन्हा एकदा हल्ला, 10 वर्षीय चिमुरडी जखमी. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसरात पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्याची धक्कादायक घटना घडली. गुरुवारी पहाटे 10 वर्षांच्या चिमुरडीवर बिबट्याने झडप घातली. या हल्ल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. काव्या महेंद्र वाघचौरे, वय वर्ष 10, राहणार वाघचौरे मळा ओतूर, ही मुलगी या हल्ल्यात गंभीर जखमी झाली आहे. गुरुवारी सकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास काव्या ही आपल्या बहिणीसोबत घराजवळ मॉर्निंग वॉक करत होती. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक तिच्यावर झडप घातली. काव्याने आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. नागरिकांचा गोंधळ आणि आरडाओरड ऐकताच बिबट्याने जंगलाच्या दिशेने पळ काढला. या हल्ल्यात काव्याच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या असून तिला तातडीने ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र ओतूर येथील 14 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले ग्रामीण रुग्णालय अद्यापही सुरू न झाल्याने जखमी मुलीच्या उपचारासाठी मोठी हेळसांड झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. डॉक्टर व कर्मचाऱ्यांची नियुक्ती नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते अशोक सखाराम अहिनवे तसेच मुलीच्या पालकांनी वन विभागाला दिल्यानंतर वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान वाघचौरे मळा परिसरात वारंवार बिबट्याचा वावर वाढत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. आता जे लहान मुलं पेशंट आलेले बिबट आलेले त्याच्यात तुम्ही आता काय उपचार केला? त्याला एक अँटी रेबीज वॅक्सिन असतं, ते आपण PSC लेवलला देऊ शकतो. ते दिलं आहे, धनुरातच इंजेक्शन दिलं आहे. पण अँटी रेबीज सिरम म्हणून असतं की जे जखमीत द्यावं लागतं. ते प्राथमिक स्तरावर अवेलेबल नसतं. ते PSCला आपण देऊ नाही शकत. त्याच्यासाठी RHला रेफर करावं लागतं. आता रेफर कुठे केलं यांना? नारायणगाव, जुन्नर किंवा मनसर, तिघांपैकी कुठे पण अवेलेबल होईल. अच्छा. आज सकाळी ओतूर येथे एका लहान मुलीवर बिबट्याने पुन्हा एकदा हल्ला केला आहे. मुलीची काय परिस्थिती आहे, सध्या कुठे ॲडमिट केले काय? आज सकाळी तिचे वडील महेंद्र वाघचौरे हे शेतामध्ये काम करत असताना काव्या वाघचौरे ही मुलगी वडिलांच्या मागे गेली असता बिबट्याने अचानक तिच्यावर हल्ला केला आणि हल्ला झाल्यानंतर संबंधित घरच्यांनी त्या आमच्या वनविभागास बातमी दिल्यानंतर आमच्या कर्मचारी तिथे पोहोचून त्या ठिकाणी मग ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्र ह्या ठिकाणी उपचारासाठी नेलं. तिथून मग त्यांनी पुढे नारायणगाव PSCमध्ये पुढील उपचारासाठी आज दाखल केलं आहे. आत्ता मुलीची परिस्थिती कशी आहे? मुलगी अचानक थोडासा बिबट्या वय वर्ष तिचं 10 असल्यामुळे लहान असल्याने ती थोडासा अचानक हल्ला झाल्याने थोडीशी ती घाबरली होती. पण आता ती उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर ती आता स्टेबल आहे, व्यवस्थित आहे. म्हणजे आता असं घाबरण्यासारखं काही नाही आहे. सध्या मग त्या ठिकाणी काय सध्या आपण तिथे माझे बेस कॅम्पच्या दोन्ही बेस कॅम्पचे मी संपर्क साधून तिथे आपण फिरण्याची संख्या वाढवत आहोत आणि तिथे गस्ती आपण आता सध्या वाढवत आहोत त्या ठिकाणी आजपासून. आज सकाळी ओतूर येथे तुमच्या मुलीवरती बिबट्याने हल्ला केला आहे. तुमचं नाव काय आहे, मुलीचं नाव काय आहे आणि प्रसंग कधी घडला, काय परिस्थिती होती? मी महेंद्र रमेश वाघचौरे, राहणार ओतूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. वाघचौरे मळा. सकाळी 6 वाजता मी शेतात फवारणी म्हणजे फ्लावर फवारणीसाठी गेलो असताना माझ्या मागं ही 2 मुली आल्या. म्हणजे मॉर्निंग वॉकला गेल्या. मी फवारणी म्हणजे फ्लावर फवारीत असताना त्या तिथं रस्त्याने फिरत असताना बिबट्या टोमॅटोच्या शेतामध्ये दडून बसला आणि एकदम अटॅक केला. त्यानंतर काय घडलं? वन विभागाचे कर्मचारी कधी आले? लगेच आले. हां. त्याच्यानंतर काय पुढं कुठं उपचारासाठी? ओतूरच्या ग्रामीण रुग्णालयात नेल्या असतात. तिथं लस उपलब्ध नसल्या कारणाने ते म्हटले पुढील उपचारास नारायणगावला न्या. आता नारायणगावला आणल्यानंतर काय परिस्थिती आहे? हाय, व्यवस्थित आहे. लस बीज दिली. काव्या महेंद्र वाघचौरे. किती वर्षाची? 10 वर्षाची. काय डॉक्टर काय आता इथं काय डिस्चार्ज मिळणार आहे की काय? म्हणजे 1-3-4 तासात सोडतो म्हटलं. हां. आता सध्या वन विभागाकडे तुमची मागणी काय राहील? काय नाही, पिंजरे त्यांनी पाठवलेत, लगेच तत्पर सेवा दिली. 3 ते 4 पिंजरे ठिकठिकाणी घटनास्थळी पाठवलेत.
आम्हाला वन विभागाच्या पेक्षा आहे ना, ही जर सेवा आम्हाला ओतूरला जर मिळाली असती, ही मुलीला ही जी डॉक्टरची जी उपचार पद्धती ही जर ओतूरला मिळाली असती काय, तर आमचा हा मधला वेळ किंवा धावपळ आमची वाचली असती. धावपळ वाचली हां, किती शासकीय रुग्णालयाचं ग्रामीण रुग्णालयाचं उद्घाटन पण झालंय, पण कुठची आहे सुविधा उपलब्ध नाही. उपलब्ध नाही ठिकाणी, त्यामुळे रस्त्याची पण सोय नाही. त्याच्यामुळं आमचं दुर्भाग्य मानायला लागलं उघडलेलं आहे, नाही त्यामुळे का? धावपळ करता नाही. प्रत्येकाला हॉस्पिटल झालंय पण त्याचं उद्घाटन उद्घाटन झाले. परंतु त्या ठिकाणी कुठचीही स्टाफ नाही, उपचार नागरी पद्धती सुविधा नाही. उपलब्ध जे नाही. जुन्या ठिकाणी जे आहे तिथेच प्राथमिक उपचार घ्यावे लागतात. या मुलीला जी तुमची मोठी मुलगी याच्या सोबत होती, तिने हिला वाचवलं असं म्हटलं जाते. हो. काय केलं तिने? म्हणजे आरडली ती वाचव वाचव म्हणून, त्या आवाजामुळं बिबट्या पळून गेला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.